योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 8 मी वाचतो, कान देऊन ऐका. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त लोकांशी बोलत होता आणि बोलता बोलता तो म्हणाला की तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया, हालेलुया. म्हणजेच जो कोणी विपुल फळ देतो तो माझा शिष्य होतो. विपुल म्हणजे भरपूर, विपुल म्हणजे भरपूर. जो कोणी भरपूर फळ देतो तो माझा शिष्य होतो. हालेलुया, हालेलुया. आणि पुढे येशू असं म्हणतो, योहान अध्याय 15 वचन 16, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहे व नेमले आहे ह्यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे आणि तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला निवडलं आहे, मी तुम्हाला नेमलेलं आहे अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं. या ठिकाणी फळ देणं हा जो शब्दप्रयोग येशू पुन्हा पुन्हा वापरतो आहे त्याचा नक्की अर्थ काय? परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे अशासाठी की आपण फळ द्यावं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या घराच्या पाठीमागे म्हणजे मी म्हणतो खेड्यामध्ये आणि शेतामध्ये झाड लावतो, कधी कधी बी पेरतो आणि मग आपण अपेक्षा करतो की त्याला फळ यावं. असा कोणता माणूस आहे की जो फळाची अपेक्षा न करता नुसताच आंब्याचं झाड लावेल? हालेलुया, हालेलुया. तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर तुम्हाला वाटतं त्यातनं आंबा मिळाला पाहिजे. पेरूचं झाड लावलं तर पेरू मिळालं पाहिजे. चिकूचं झाड लावलं तर चिकू यायला पाहिजेत. आपण झाड लावतो आणि मग फळांची अपेक्षा करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू म्हणतोय की तुम्ही मला निवडलेलं नाही आहे तर मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि नेमलेलं आहे. कशासाठी? की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं, तुमचं फळ टिकावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू म्हणतो तुम्ही भरपूर फळं दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते, सन्मान होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हालेलुया, हालेलुया. म्हणजे जो भरपूर फळं देतो तो येशूचा शिष्य होतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाचं तारण साधावं म्हणून देवाने त्याचा एकमेव पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला आणि जगाच्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतली, स्वतःच्या शरीरावर घेतली. आता जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि तो थेट स्वर्गात जातो. हालेलुया. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि तो थेट स्वर्गात जातो. पण लोकांना कळणार कसं की येशूवर विश्वास ठेवल्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि आपण स्वर्गात जाऊ शकतो, आपल्याला आजारमुक्ती मिळते, दुःखमुक्ती मिळते, हे लोकांना कळणार कसं? म्हणूनच 2000 वर्षापूर्वी येशू मेलेल्यातनं उठल्यानंतर त्याने 40व्या दिवशी डोंगरावर आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही जा संपूर्ण जगामध्ये आणि लोकांना माझ्याविषयी सांगा, लोकांना पाप क्षमेविषयी सांगा, मी जे बलिदान केलेलं आहे त्याविषयी लोकांना तुम्ही सांगा, संपूर्ण जगामध्ये तुम्ही सांगा. अशी आज्ञा इसवी सन 33 साली इस्रायलमध्ये एका डोंगरावर येशूने आपल्या शिष्यांना दिली आणि तेथून ते शिष्य चालू लागले.
तेथून सुवार्थ प्रसाराला आरंभ झाला, तेथून ख्रिस्त नामप्रचाराला आरंभ झाला आणि तेथून ते शिष्य जे चालायला लागले ते आता 1977 वर्षे उलटून गेलेली आहेत, इसवी सन 33 पासनं 2010पर्यंत. आणि हे शिष्य जाऊन लोकांना सांगत आहेत, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुम्हाला पापांची क्षमा मिळणार, तुमची दुःख जाणार, आजार जाणार आणि मेल्यावर तुम्ही थेट स्वर्गात जाणार. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही बातमी सर्व जगात पसरली तर काय होणार? आत्मे स्वर्गात जाणार. देवाला मानवी जीवनाकडनं काय हवं आहे? या जगाकडनं देवाला काय हवं आहे? कान देऊ नये का? देवाला काय हवं आहे नक्की या जगाकडनं? माणसाला काय लागतं आणि देवाला काय लागतं नीट समजून घ्या. माणसाला बंगला लागतो, फ्लॅट, बंगला, घर लागतं. माणसाला कपडे लागतात, माणसाला जेवण लागतं, माणसाला वाहनं लागतात. ह्या सगळ्या माणसांच्या गरजा झाल्या. ह्या गोष्टींची देवाला गरज आहे का? अजिबात नाही. देव क्षणामध्ये काही निर्माण करू शकतो आणि म्हणून ह्या गोष्टींची देवाला गरज नाही. देवाला नक्की काय हवं आहे? देवाची इच्छा अशी आहे, पेत्राचं दुसरं पत्र अध्याय 3 वचन 9 असं म्हणतं की कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कान देऊ नये का? देवाला जगाकडनं काय हवं आहे? देवाची इच्छा अशी आहे की या जगातला प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वर्गात यावा, नरकात जाऊ नये. हालेलुया. त्याला असं वाटतं की प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं, प्रत्येक माणसाला पापांची क्षमा मिळावी त्याचा पुत्र येशू याच्या नावाने, आणि प्रत्येक आत्मा त्याच्या स्वर्गात यावा, कुणीही सैतानाबरोबर नरकात जाऊ नये ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच त्याने शिष्य पाठवलेले आहेत जगामध्ये. म्हणूनच त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही केवळ येशूवर विश्वास ठेवू नका, तर तुम्ही येशूचे शिष्य व्हा आणि आत्मे स्वर्गासाठी गोळा करा. हालेलुया. हालेलुया. काय गोळा करा? आत्मे गोळा करा. कशासाठी गोळा करा? स्वर्गासाठी. का बरं? देवपित्याची हीच इच्छा आहे की एकही आत्मा नरकात जाता कामा नये. हालेलुया. 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 येशू जेव्हा शिष्यांना पाठवतो तेव्हा त्यांना तो काम देतो. आणि काय काम देतो? तुम्ही जाऊन स्वर्गासाठी आत्मे गोळा करा. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की कुणाचाही नाश होऊ नये, कुणीही नरकात जाऊ नये, तर प्रत्येक आत्मा तारला जावा. येशूच्या मौल्यवान बलिदानाद्वारे, येशूच्या मौल्यवान रक्ताद्वारे प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं आणि प्रत्येक माणसाला पापांची क्षमा मिळावी ही देवपित्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना जगामध्ये पाठवलं आणि सांगितलं स्वर्गासाठी आत्मे गोळा करा. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी देवाला फळ देतो म्हणजे मी नक्की काय करतो? मी देवाला फळ देतो म्हणजे आंब्याची फळ देतो का? चिकू देतो का? देवाला त्याची गरज आहे का? अजिबात नाही. या आपल्या मानवी शरीराला अन्नाची गरज असते. देवाला असं शरीर नाही आहे. देव आत्मा आहे आणि त्याला ह्या जगिक गोष्टींची गरज नाही आहे. देवाला ह्या जगातनं स्वर्गासाठी आत्मे हवे आहेत. ही देवाच्या मनातली इच्छा आहे, त्याच्या अंतःकरणातली इच्छा आहे की एकाही माणसाचा नाश होता कामा नये, एकही मनुष्य नरकात जाता कामा नये, तर सगळी माणसं देवाला स्वर्गात हवी आहेत. कारण माणूस पृथ्वी तलावरील लाडका प्राणी आहे. जग देवाने निर्माण केलं खरं, पण देवाने माणसाच्या हाती जग दिलेलं आहे. देवाने माणसाला पृथ्वीचा राजा बनवलेला आहे. देवाची निर्मिती पुष्कळ आहे, पण देवाची मुलं आहोत आपण.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव प्रत्येक मनुष्यावर अमर्याद प्रेम करतो. त्याच्या प्रेमाला सीमा नाही. देव प्रत्येक मनुष्यावर प्रेम करतो. आपण कुणावर प्रेम करतो? आपण कुणावर प्रेम करतो? जी माणसं आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर आपण प्रेम करतो. पण देव मात्र सगळ्यावर प्रेम करतो. वाईटावर प्रेम करतो, चांगल्यावर प्रेम करतो, नीतिमानावर प्रेम करतो, अनीतिमानावर प्रेम करतो, तरुण मुलावर प्रेम करतो, म्हाताऱ्या पुरुषावर प्रेम करतो, तरुण मुलीवर प्रेम करतो, म्हातारणीवर पण प्रेम करतो, शिकलेल्यावर प्रेम करतो आणि न शिकलेल्यावर प्रेम करतो, गोऱ्या माणसावर प्रेम करतो आणि काळ्या माणसावर पण प्रेम करतो, मजबूत माणसावर प्रेम करतो आणि हाडकुळ्यावर पण प्रेम करतो. देव सगळ्यावर प्रेम करतो. म्हणून देवाला स्वर्गामध्ये प्रत्येक आत्मा हवा आहे. मी जर येशूला म्हणालो मला तुला खुश करायचं आहे, तर येशू सांगेल माझं काम कर तेव्हा मी त्याला काय सांगेन? तुझं काम काय आहे? शेतामध्ये वांगी पिकवणं का? तुझं काम काय आहे? त्याचं काम मला सांगायला नको, मला कळायला पाहिजे. त्याला काय हवं आहे या पृथ्वीवरनं? त्याला पृथ्वीवरनं आत्मे हव्या आहेत. हालेलुया, हालेलुया. एका सुवार्तिकाने सांगितलं माझ्या जीवनाचं ध्येय एकच आहे की जे लोक नरकाच्या वाटेवर जात आहेत आणि आता नरकात पडणार आहेत, त्याच्या थोड्या अगोदर मला माझं दुकान थाटायचं आहे आणि जेवढे नरकात जात आहेत त्यांना वळून मला स्वर्गाकडे परत न्यायचं आहे. हालेलुया, हालेलुया. आय वॉन्ट टू हॅव माय शॉप नेक्स्ट टू सैटन्स हेल. सैतानाच्या नरकाच्या थोड्या अगोदर मला माझं दुकान थाटायचं आहे आणि नरकात जाणार प्रत्येक आत्मा जो तो खेचून मला स्वर्गात आणायचा आहे. हालेलुया, हालेलुया. काही माणसं पुष्कळ पापी जीवन जगतात आणि मरायला टेकतात. मरायच्या अगोदर त्यांना भेटून त्यांना सांगायला पाहिजे पापांची क्षमा माग येशूकडे, पापांची कबुली कर आणि आत्ता येशूचा स्वीकार कर, म्हणजे मेल्यानंतर तू स्वर्गात जाशील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना ह्या जगाचं खरं चित्र माहीत नसतं. हे जग का अस्तित्वात आहे, ते कोणी निर्माण केलं, ते कोठवर अस्तित्वात राहणार आहे हे त्यांना माहीत नाही आहे. मत्ती 24:14 म्हटलेलं आहे की सर्व राष्ट्रात साक्षीसाठी सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. येशूचं नाव जगभर पसरावं म्हणून जगाचा शेवट होत नाही आहे. एकदा ते पसरलं की जगाचा शेवट होणार. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि मी म्हणालो पेत्राचं 2 पत्र अध्याय 3:9 म्हणतं की कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही आहे, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच त्याने शिष्यांना पाठवलेलं आहे. कशासाठी? आत्मे स्वर्गासाठी गोळा करावेत म्हणून. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते. तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त आत्मे स्वर्गासाठी गोळा करता तेव्हा माझ्या पित्याचा सन्मान होतो, त्याला आनंद होतो, कारण त्याला स्वर्गामध्ये आत्मे हवे आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, काही लोक म्हणतात मला चांगलं काहीतरी जीवनात करायचं आहे. तुम्हाला जीवनात चांगलं करायचं आहे तर हे करा. काय करा? स्वर्गासाठी आत्मे गोळा करा. कारण ह्या एका गोष्टीने देव खुश होतो, या एका गोष्टीने देव प्रसन्न होतो. हालेलुया. आता सगळ्याच झाडांना सारखी फळं येतात का? नाही. काही झाडांना कमी फळं येतात, काही झाडांना जास्त फळं येतात. हालेलुया. इथे असा एखादा बंधू बसला असेल, त्याने आणलेली 100 माणसं आज इकडे बसलेली असतील, त्याचा नंबर 1 आहे. हालेलुया, हालेलुया. इथे असा एक बंधू बसला असेल तर सांगू शकेल इकडची 100 माणसं मी एकट्याने आणलेली आहेत, त्याचा नंबर 1 आहे. त्याने देवाला खुश केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, आज तुम्ही हे प्रवचन ऐकत असताना तुम्ही समजायला पाहिजे की कोणत्या गोष्टीने देव संतुष्ट होतो.
कोणत्या गोष्टीने देव प्रसन्न होतो? जेव्हा आपण स्वर्गासाठी आत्मे गोळा करतो तेव्हा देव प्रसन्न होतो, कारण देवाला एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे स्वर्गात आत्मे हवे आहेत. हालेलुया. त्याने निर्माण केलेला कोणताही माणूस नरकात जावा अशी त्याची इच्छा नाही आहे. हालेलुया. मला सांगा, इकडे किती आई वडील असे आहेत की जे म्हणतील आमची मुलं नरकात गेली तरी चालतील? कोण म्हणेल असं? कोण म्हणेल? नाही म्हणणार. मी जर तुम्हाला म्हणालो तुमचा मुलगा नरकात जाणार आहे, तुम्ही जर ब्रदर काहीतरी करा पण तो नरकात जाऊ नये. का बरं? कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, तुम्ही तुमच्या मुलावर प्रेम करता, म्हणून तुमची इच्छा आहे की तुमचा मुलगा नरकात जाऊ नये. त्याचप्रमाणे देव आपल्यावर प्रेम करतो, म्हणून देवाची इच्छा आहे की आपण नरकात जाऊ नये. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर इकडे एक बंधू असेल, तो सांगेल तो जो माणूस बसलेला आहे तो अस्सल दारुडा होता, रात्रंदिवस बायकोला मारायचा, घरात एक रुपया देत नव्हता. एक दिवस मी त्याला प्रार्थनेला आणलं आणि त्या दिवसापासून त्याची दारू सुटली. आज 6 महिने झाले त्याचं कुटुंब चांगलं चालत आहे. तुम्हाला माहिती आहे, जो माणूस सांगू शकतो मी त्याला प्रार्थनेला आणलं, त्याने 1000 कोटीची बिल्डिंग बांधण्यापेक्षा मोठं काम केलेलं आहे. तुम्ही एक प्रचंड भव्य दिव्य असा बंगला बांधला आणि देवाला म्हणालात मी, देवा तू आता माझ्यावर खुश आहेस ना? देव म्हणेल का बरं? मी एवढा मोठा बंगला बांधला आहे. देव म्हणेल मला त्याचं काही करायचं नाही, ती माती आहे आणि मातीत जाणार आहे. पण जर एक माणूस सांगेल, हे प्रभू, हा जो बंधू सतीश पाटील हा गेली 20 वर्षे दारू पिऊन बायकोला मारायचा, मुलांना मारायचा, घरात एक रुपया देत नव्हता, 6 महिन्यापूर्वी ह्याला मी प्रार्थनेला आणलं, त्या दिवशी पण हा इकडे घेऊन आला होता, दारू घेऊन आला होता, त्याला धड चालता येत नव्हतं, पण तू चमत्कार केलास. पहिल्याच दिवशी त्याची दारू सुटली. आज 6 महिने त्याची बायको आनंदात आहे, त्याची मुलं आनंदात आहेत. येशू सांगेल, हे तुझं काम जे आहे त्याबद्दल मी स्वर्गात तुला मोठं बक्षीस देणार आहे. आणि येशू पुढे सांगेल, असंच काम माझ्यासाठी करत जा, म्हणजे तू स्वर्गात येशील जेव्हा तुझी संपत्ती तू पाहशील. दुसऱ्या एका सुवार्तिकाने सांगितलेलं आहे की मी जेव्हा स्वर्गात जाईन, माझ्या जीवनाचं ध्येय हेच आहे की जेव्हा मी स्वर्गात जाईन आणि मी उभा राहीन स्वर्गात, ते पुष्कळ आत्मे माझ्याकडे येतील आणि मला सांगतील, ब्रदर तुमच्यामुळे आम्ही इकडे पोहोचलो. हालेलुया. हालेलुया. किती सुंदर स्वप्न आहे. देवपित्याची इच्छा हीच आहे की ह्या जगातल्या प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बलिदानाद्वारे, ह्याच्या पवित्र रक्ताद्वारे, पण ते काम आपल्याला करायचं आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि या पवित्र कार्यात तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटा आहे. म्हणजे वाटा तुम्ही मिळवू शकता. आहे म्हणजे काय? मिळवू शकता. घ्यायचा की नाही तुमच्या हातात आहे. देवाचा आत्मा आपल्याविषयी कधी संतुष्ट होतो हे देवाने सांगितलेलं आहे. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जो देवासाठी विपुल फळ देतो तोच देवाचा शिष्य. तुम्हाला येशूचा शिष्य व्हायचं आहे, तुम्ही येशूसाठी विपुल फळ द्यायला पाहिजे. पुष्कळ लोकांना येशूकडे आणायला पाहिजे. जो पुष्कळ लोकांना येशूकडे आणतो तो येशूचा शिष्य. हालेलुया. आणि हे कार्य आपलं कसं केलं पाहिजे? अथकपणे, अथकपणे, न थकता, न कंटाळता, न निराश होता करता आलं पाहिजे. श्रम घेऊन करता आलं पाहिजे, मेहनत घेऊन करता आलं पाहिजे. आणि आता माझा घाम येतोय ना, घाम गाळून करता आलं पाहिजे. येशूचं कार्य काय आहे? लोकांना पापांची क्षमा मिळवून देणं, त्यांना येशूची ओळख करून देणं, त्यांना सांगणं की पापांची कबुली करा, क्षमा मागा, येशू तुम्हाला क्षमा देईल. त्यांना पापांची क्षमा मिळवून देणं,
त्यांचं तारण साधणं, त्यांना आजारमुक्ती मिळवून देणं हे येशूच्या शिष्यांचं काम आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे काम त्यांनी कसं केलं पाहिजे? अथकपणे, अहर्निशपणे. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस, रात्रंदिवस हे काम करता आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. रात्री 11 वाजता कुणाचा तरी फोन येतो, एक माणूस सिरियस आहे, ब्रदर प्रार्थना करा. मी म्हणे रात्र आहे, ठीक आहे, कामाची वेळ आहे, आर दिस माय ड्युटी अवर्स, दिस आर माय ड्युटी अवर, नॉट माय ड्युटी अवर्स. ड्युटी अवर्स एंड एट 5:30, संध्याकाळी 5:30ला ड्युटी अवर्स संपतात. रात्री 11 वाजता कुणाला तरी प्रार्थना हवी आहे, इज माय ड्युटी टाईम? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अथकपणे, अहर्निशपणे, अखंडितपणे आपल्याला येशूचं काम करता आलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर कशाने संतुष्ट होतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण जेव्हा त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आत्मे गोळा करतो तेव्हा तो आपल्यावर संतुष्ट होतो, तो आपल्याला शिष्य समजतो. येशूचे शिष्य येशूसाठी आत्मे गोळा करतात आणि हे काम आपल्याला करत राहिलं पाहिजे. जो येशूला खुश करतो त्याला सगळं मिळणार. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला तुमच्या भौतिक गरजा बाजूला ठेवून येशूचं कार्य करता आलं पाहिजे. भौतिक गरजावर भर नको, भौतिक गरजांची चर्चा नको, भौतिक गरजांचा गाजावाजा नको. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि मग येशूचं कार्य करायला वेळ नाही आहे. हालेलुया, हालेलुया. लोकांना येशूकडे आणणं हे महत्त्वाचं कार्य आहे आणि ह्या कार्याद्वारे देवाचा आत्मा खुश होतो. ते आपल्याला करत राहिलं पाहिजे. पुष्कळ माध्यमं आज उपलब्ध आहेत, त्यांचा उपयोग करा. हालेलुया, 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 हालेलुया. तुझं नाव सांग. माझं नाव प्रसाद भोईर आहे. मी 9 महिन्यापासून ट्रेनिंगसाठी गेलेलो पोलिसांच्या. तर सुरुवातीला जेव्हा गेलो तेव्हा सिस्टरांना सर्व प्रार्थना वगैरे करून गेलेलो. पण जेव्हा रनिंग वगैरे चालू झाली तेव्हा माझ्या छातीत दुखायचं, पाय दुखायचा कंटिन्यू. मग सतत दुखत राहायचं आणि जेव्हा शेवटची परीक्षा होती तेव्हा माझ्या पायाला खूप दुखायला लागलं आणि छातीत पण दुखत होतं. आणि जेव्हा माझा इव्हेंट चालू झाला 10 किलोमीटर, तेव्हा अर्ध्यात मला एवढं चक्कर जशी आलेली आणि पूर्ण छातीत खूप वेदना चालू झाल्या. म्हटलं आता रनिंग बंदच करतो आणि चालत जातो. पण फेल केलं असतं त्यानंतर त्याने मला. पण मी खूप प्रार्थना केली. त्या अगोदरच्या दिवशी पूर्ण अंगाला तेल लावून गेलो आणि इव्हेंट वगैरे कंप्लीट केले आणि पूर्ण ट्रेनिंग सेंटरमध्ये पहिला नंबर आला माझा. म्हणजे तू सांगतो की 9 महिने पोलीसचं ट्रेनिंग, पूर्ण 9 महिने तुला छातीमध्ये आणि पायामध्ये दुखत होतं. हो, रनिंग रोज असायची. रनिंगच्या वेळेला रोज छातीत दुखायचं. पण परत रनिंग करून आलो का तेल लावून जायचो, कारण दुसरे पण इव्हेंट करायचे असायचे. तू विश्वासाने प्रार्थना माध्यमाचा वापर केला, तेल लावत राहिला, त्याद्वारे प्रभूची दया झाली आणि आता प्रभूने बरं पण केलं आणि तुझा पहिला क्रमांक आला ट्रेनिंगमध्ये. हो हो हो, पहिला नंबरात पहिला क्रमांक आला. प्रभूने तुला यश दिलं. यस. ताई तुमचं नाव सांगा. रजनी. रजनी. आणि मुलीला काय झालेलं? तिचा डावा पाय खूप एवढं दुखत होतं की सोमवारी खूप दुखत होतं की तिला सणच होत नव्हतं. जे काय घरात होतं तेवढं लावलेलं पण कायच त्रास कमीच नव्हता होत. मग तिला मांडीवर घेतली आणि देवाची स्तुती केली, आराधना केली, प्रार्थना केली आणि तिचा त्याच क्षणाला ती 10 मिनटात झोपूनच गेली. तुम्ही जेव्हा देवाची स्तुती करायला लागला, धन्यवाद द्यायला लागला, ती झोपून गेली आणि त्यानंतर दुखणं बरं झालं. बरं झालं, 10 मिनटात झोपूनच गेले. ते 10 मिनिटात देवाने बरं केलं. बरं केलं. ताई तुमचं नाव सांगा. भारती धडपी. आणि काय समस्या होती तुम्हाला? माझ्या हातानं होल पडायची. मी कपडे आणि भांडी घासायला, कपडे धुवायला घेतले आणि भांडी घासायला घेतली का हातानं होल पडायचे, रक्त निघायचं. कधीपासून अशी समस्या होती? 4 वर्षापासून. हात दाखवा तुमच्या कुठे होल पडायचे, संपूर्ण बोटाला? हा, पूर्ण बोटांना होल पडायचे. मी त्यांना प्लास्टिक बांधून कपडे आणि भांडी घासायची.
म्हणजे जर तुम्ही प्लास्टिक हाताला नाही बांधलं तर हातामध्ये खूप जास्त त्रास व्हायचा आणि जखमात व्हायला. पूर्ण रक्त निघायचं असं 4 वर्षे त्रास होता तुम्हाला. त्रास होता. मग हे त्रास कसा निघून गेला? इथे मी येऊन तेल पाणी करून आणि आशीर्वाद घेतला सिस्टरांकडनं, तेव्हापासून बरं वाटलं. तेव्हापासून आता तुम्ही हातात पिशव्या वगैरे काही बांधत नाही? 25 दिवस झाले, आता त्रास होत नाही. मी आता असेच प्लास्टिक नाही बांधत, तसेच कपडे धुते, भांडी घासते. तुम्ही दाखवा कसं होतं. पहिला अगोदर एखादा जखमा, ही जखम आहे थोडीशी, आणि असं जखम जखमा इकडे बोटानं व्हायच्या, म्हणजे संपूर्ण बोटाला व्हायचा. पूर्ण बोटानं व्हायच्या. मी पूर्ण बोटानं प्लास्टिक बांधायची. पण आता समोर लोकांना हात दाखवा. आता 20 ते 25 दिवस तुम्ही हातात पिशव्या न बांधता काम करता, काहीच त्रास होत नाही. नाही, काय नाही त्रास होत. प्रभूने बरं केलेला आहे. केलंय. ताई, तुमच्या मुलीला काय झालं होतं? ज्या मुलीला पहिल्यांदा शाळा सुरू झाली तेव्हा एक दिवसच शाळेत गेली होती आणि त्या दिवसापासून तिचं डोकं दुखायला लागलं का दिवसाभरामध्ये डोका दुखतच नव्हता. रात्रीचे दुखायचं ती झोपायची नाही, बसून लढायची, अशी हात लावून राहायची आणि खाली बसायची आणि लढायची. म्हणजे रात्रीचे इकून पण दुखायचं आणि मागून पण दुखायचा डोका. मग मी रविवारी आम्ही इकडं आणत राहिलो तिला प्रार्थनेसाठी आणि तीच वचनं बोलत राहिली आणि तेलाचं आशीर्वादी तेलाचं ती कुरूस काढायची, तीच काढायची सगळीकडे कुरूस आणि वचनं बोलत राहिली. मग आता ती 10 ते 12 दिवस आता बरे आहे. आता शाळेमध्ये जाते. आता ती शाळेत जाते. कितवीला आहे ती आता? 6वीला आहे. तुझं नाव काय? जागृती. आणि तुझी मम्मी बोलते की रोज तुझ्या डोकं दुखायचं, म्हणजे 10-12 दिवसापासून हो. रात्रीचं दुखायचं. हां. मग त्यावेळी तू काय करायची? आशीर्वादी पाणी तेल लावत राहायची. आणि आता डोकं दुखत नाही? नाही. आता तू रात्रीची व्यवस्थित झोपते? हो. पूर्ण बरं झालेलं आहे? हो. ह्या आईंचं नाव सरूबाई आहे. ह्यांना 1 वर्षापासून दाढेचा त्रास होता. त्यांची उजवी दाढ खूप दुखायची आणि सूजसुद्धा भरपूर आलेली होती. त्यांना खायला प्यायला खूप त्रास व्हायचा. परंतु त्यांनी आशीर्वादित प्रार्थना माध्यमांचा वापर केला, प्रार्थनेच्या तेलाचा विशेष वापर केला आणि प्रभू येशूकडे स्वतः प्रार्थना करत राहिल्या. आणि आता गेले 2 आठवडे झालेले आहेत, त्यांचा हा त्रास पूर्णपणे निघून गेलेला आहे. गालाची सूज पण निघून गेलेली आहे आणि आता त्यांना खायला प्यायला काहीच त्रास होत नाही आहे. प्रभूने 1 वर्षाच्या या त्रासातून त्यांना मुक्त केलं आहे, म्हणून टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, तुम्हाला दाढेचा 1 वर्ष त्रास होता? 1 वर्ष माझी दाढ दुखत होती ना. एक बाई आली माझ्याबरोबर, म्हणली बाई तू जातीच प्रार्थना, तू का प्रार्थना करत नाही? तर म्हणजे माझ्या जोडीला कोण नाही म्हटलं मी. तर मी एकली कशी काय करणार? मग सगळ्या बाया जमा झाल्या, मग ते माझ्याबरोबर प्रार्थना करायला लागल्या. मग तर पडले मी धटकन, तर माझी दाढ कुणकड गेली, माझी अख्खा गाल उतरून गेला खाली. आणि कोणती दाढ दुखत होती? ही उजवी दाढ दुखत होती. ही दाढ दुखायची. ही दाढीमध्ये जेवण करायचं तर माझा जाऊन बसायचा आणि काळे गोळायचं तर जास्त ठणकाचा जात माझा. तिथून मग 2 रविवारी मग केली परत ना. 3ऱ्या रविवारी पडले तर सगळं जेवण करायला लागले पोटभर. आणि तुम्ही प्रार्थना तेलाचा वापर पण केला, स्वतः प्रार्थना केली प्रभूकडे आणि देवाने तुम्हाला त्या त्रासातून बरं केले. अजून बरं केलं, तेल पाण्याचा वापर केला तर. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.